शरीर जर आपलं चांगलं राहिलं तर आपण परमार्थ करू शकतात. संसारात खूप तकतक असते, कटकट असते, आपल्या शरीराकडे आपण लक्ष देऊ शकत नाहीत. 23 तारखेला डॉक्टर येणार आहेत, शुगर मुक्त होणार आहेत आम्ही. आम्ही नवरात्रात 10 दिवस भजन करतो. त्याच्यात गवळणी, भारूड, जोगवा, परडी मागतो व रामनवमीसुद्धा भजन असतं. वामनानंद महाराजाच्या मंदिरात तुकामाई पोथी असती व एकादशी निमित्त भजन असते. पुन्हा 6 वाजता हरिपाठ असतो. हा सगळा उपक्रम वर्षभरात राबवित आहेत. भजन वगैरे करणं असं म्हणतात की म्हाताऱ्या माणसाचं काम असतं, पण असं नाही आहे ते. भजनी मंडळाचा एकच हेतू, सगळ्या वयोगटातल्या बायका याच्यामध्ये आहेत. इथं आल्यानंतर मी माझा मानसिक ताण सगळा विसरून जाते. येत्या 23 तारखेला डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे सिरसाळ्यात आगमन होणार आहे. आमच्यामध्ये तरी माझ्या मोठ्या जाऊबाईलाच खूप मोठी शुगर आहे, तर त्याने काय कामामध्ये कधी काही लक्षच नाही करायचं. पण आता बघा डॉक्टरांनी किती आपल्याला सवलती दिलेल्या आहेत. त्यामुळे आता येईल त्या 23 तारखेला आपल्याला छानपैकी सजेशन मिळणार आहे आणि आपण त्याच्यामुळे आपण मुक्त होऊ, शुगर मुक्त. श्री रेणुका माता सेवाभावी बहुउद्देशीय संस्था यामार्फत होणारा हा जो कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्ही सर्व महिला मंडळ सज्ज आहोत. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यायचं. तिरसळा नगरीमध्ये महिलांनी यावं आणि रोगमुक्त व्हावं. गावातील सुपुत्र हरीश देशमुख यांनी आपल्याला मोठी सुवर्ण संधी दिलेली आहे की Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare